एटीएम क्लोनिंगच्या माध्यमातून बनावट एटीएम कार्ड तयार करून पैसे काढण्याचे प्रकार वाढले आहेत। गेल्या काही दिवसात अशा प्रकारचे 4 गुन्हे घडले असून परराज्यातून पैसे काढण्यात येत असल्याने पोलिसांना आरोपींचा माग काढणे कठीण बनले आहे। पुण्यातून एटीएम कार्डचा डेटा चोरून त्याचा वापर परराज्यात करण्यात येत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। स्कीमरच्या सहाय्याने एटीएम कार्डचा डेटा चोरून बनावट एटीएम कार्ड तयार करण्यात येते। अशाच प्रकारे पुण्यातील एका नागरिकाच्या अकाउंटमधून हैदराबाद येथून 50,000 रुपये काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। संबंधित नागरिक पुण्यात असताना त्याचे एटीएम वापरून हैदराबाद येथून पैसे काढण्यात आले। पैसे काढले गेले तेव्हा एटीएम कार्ड आपल्या जवळच असल्याचे संबंधिताने तक्रारीत म्हटले आहे। एकाच वेळी अशा प्रकारच्या 4 तक्रारी गुन्हे शाखेच्या सायबर सेलमध्ये नोंदवण्यात आल्या आहेत। शहरात गेल्या वर्षी एटीएम शी संबंधित 100 गुन्ह्यांची नोंद झाली आहे, तर गेल्या 3 महिन्यात 20हून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे। या आठवड्यात एटीएम कार्डाचा वापर करून पैसे काढल्याच्या 4 तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत। त्यामुळे एटीएम कार्डचा डेटा चोरणारी टोळी पुणे शहरात कार्यरत झाल्याचा पुणे पोलिसांचा संशय आहे। आरोपींकडून बहुतांश वेळी रात्रीच्या वेळी पैसे काढण्यात येत आहेत। त्यामुळे संबंधित एटीएम धारकाला पैसे काढल्याचा मेसेज जरी आला तरी त्याला झोपेत कळू नये याची दक्षता चोरट्यांकडून घेण्यात येते। अशा प्रकारे क्लोनिंग करण्यात आलेले कार्ड त्वरित ब्लॉक होत नसल्याने चोरट्यांना जास्तीत जास्त रक्कम काढणे सहज शक्य असल्याचे निरीक्षण एका अधिकाऱ्याने नोंदवले। एटीएम संबंधीच्या गुन्ह्यात देशातील तर कधी परदेशातील आरोपींचा समावेश असल्याने त्यांना गजाआड करण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत, असे सूत्रांनी सांगितले।